इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. चेतनानगर परिसरातील ओम मंगळेश्वर महादेव मंदिर आणि संकटमोचन हनुमान मंदिर येथे आजपासून 4 दिवसीय श्री गणेश गुरुदेव दत्त महाराज आणि पार्वती माता यांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ होत आहे. या धार्मिक सोहळ्यानिमित्त विविध पूजनविधी, हवन, महाआरती, कलश आणि ध्वजस्थापना तसेच पूर्णाहुतीचे आयोजन करण्यात आले. रविवारी सकाळी श्री दत्त मंदिर येथून परिक्रमा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये ढोलपथक मध्ये महिलांनी कळस डोक्यावर घेऊन भक्तिमय वातावरणात श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. मिरवणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 31च्या नगरसेविका वैशाली देवी, माजी नगरसेविका संगीता जाधव तसेच या मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला, भाविक सहभागी झाले होते. सोमवार दिनांक 6 आणि मंगळवार दिनांक 7 रोजी सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मंडल देवतांचे पूजन, जलदिवस, शय्यादिवस, अग्निस्थापना, हवन, सायंपूजन, दीपोत्सव, महाआरती अधिक धार्मिक विधी पार पडतील. मी गणेश सुरेश जांभळे, चेतनानगरचा रहिवासी आहे. तर आज 5 जुलै 2026 रोजी आमचं संस्थेमार्फत बहुउद्देशीय संस्था, आमची मंगलेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, त्यांच्यामार्फत आपण मंदिराचं बांधकाम चालू केलेलं आहे. तर आज आपण प्रतिष्ठापनेला, आज कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली. आज भव्य मिरवणूक काढण्यात आली आपली दत्त मंदिर. तर दत्त मंदिर आपलं ज्ञानेश्वर नगरपासून तर मंगलेश्वर मंदिरपर्यंत आपण भव्य मिरवणूक काढलेली आहे. तसंच 4 दिवस आपलं विविध धार्मिक विधी, पूजा चालणार आहे. तर 8 तारखेला आपलं महाप्रसादाचं आणि प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम राहणार आहे. आणि या सध्या मंदिराचं बांधकाम गेल्या 8 महिन्यापासून चालू होतं. चेतनानगरच्या रहिवाशींनी खूप मदत केलेली आहे. हे सगळ्यांचे रहिवाशीचे देणगीतूनच हे मंदिर आपण उभारण्यात आलेलं आहे. तरी सगळ्यांना आव्हान करतो की सगळ्यांनी 8 तारखेला तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, महाप्रसादाला यावं सगळ्यांनी. मी प्रकाश परशुराम सोनवणे. आणि हे आमचं जे प्रयत्न त्याच्यामध्ये आमचे सहकारी गणेश जांभळे झाले, तुमचे गोकुळ शिरसाट झाले, आमचे शर्मा अंकल झाले, नंतर थोरात काका झाले, भजन काका झाले. हे लोक पहिल्यापासून आमच्याकडे जुडलेलं आहे. त्या प्रयत्नातून आम्ही पहिलं या म्हणजे आमचं प्लॉटला काही हे करण्यासाठी, नाव लावण्यासाठी प्रयत्न केला. तिथून पुढे आम्ही नियोजन केलं. त्या नियोजनामध्ये आमचे 3-4 लोक, 4-5 लोक जुळत आमचा एक ग्रुप तयार झाला. त्याच्यामधून हे भव्य मंदिर झालं. याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे, असं काही नाही. तर चेतनानगर रहिवासी म्हणा, इंदिरानगरचे काही रहिवासी, आजूबाजूचे काही ह्याच्या लोकांनी चांगल्या प्रतीनं साथ दिली. त्यामुळे आज हे भव्य मंदिर झालेलं आहे. ही सर्वांचे सहकार्याचं एक प्रतीक आहे आणि त्याच्यामधून चांगलं निष्पन्न झालं आहे. आणि आमचा जो कार्यक्रम आहे 4 दिवसाचा, आम्ही एक सर्वांनाही आवाहन करतो की परिसरातील सर्व लोकांनी येऊन, आता जो 8 तारखेला महाप्रसाद आहे, नाही तर 2 दिवस संपलं किंवा 3 दिवस नाही, पण शेवटी प्राणप्रतिष्ठे दिवशी येऊन त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. त्या लाभासाठी आपण आपलं परिवार, आजूबाजूचे काही परिसर लोक आहेत त्यांना बी आमंत्रण देऊन आमच्या याची शोभा वाढवावी. तर महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर यांची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात जे आपले उपस्थित परिसरातील चेतनानगर, राणेनगर और इतर मित्रमंडळी या जल्लोषाने याच्यात भाग घेतला, त्याबद्दल आमचा एक आनंद द्विगुणित झाला. आणि या सगळ्यांच्या मदतीने हे सगळं मंदिर, ही सगळी स्थापना व्यवस्थितरित्या पार पडली. आज मूर्तीची भव्य मिरवणूक नीलकंठेश्वर महादेव मंदिर ते पुन्हा खंडेराव मंदिर मार्ग
दत्त मंदिर तिथे बुधवारी दिनांक 8 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत प्रातःपूजन, हवन, मूर्तिकलश, ध्वजस्थापना, पूर्णाहुती, महाआरती होणार आहे. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं आहे. या 4 दिवसीय धार्मिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नागरिक आयोजकांनी केलेलं आहे. या कार्यक्रमामुळे चैतन्यनगर परिसरात धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. NCN न्यूजसाठी सचिन लिवटे, नवीन नाशिक.